इंजिनिअरिंगचा अभ्यास कठीण वाटत असल्याने तब्बल 3 वेळा इंजिनिअरिंग सोडली. त्यानंतर वडिलांच्या आग्रहाखातर इंजिनिअरिंग पूर्ण केली. जालन्यातील एका कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकरी देखील मिळवली. मात्र कोरोना आला आणि हातचं सगळं हिरावून घेतलं. हाती असलेली नोकरी गेल्यानंतरही निराश न होता माणेगाव येथील विनोद ढेंगळे यांनी सातत्याने अभ्यास सुरू ठेवला आणि नुकत्याच झालेल्या IBPS परीक्षेत उत्तुंग यश मिळवत महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मॅनेजर पदाला त्याने गवसणी घातली आहे. पाहुयात सामान्य शेतकरी कुटुंबातील विनोदच्या संघर्षाची ही कहाणी. माझं शिक्षण हे BTech मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये 2017 साली कंप्लीट झालेलं आहे. माझं शिक्षण झाल्यानंतर 2017 नंतर मग मी NRV बेअरिंग मध्ये आज ट्रेनी इंजिनियर म्हणून जॉब करत होतो. परंतु कोरोनामध्ये कंपनीचं प्रोडक्शन कमी झाल्यामुळे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा स्टाफ कमी केला. त्यामध्ये माझा जॉब गेला आणि त्यानंतर मग जॉब गेल्यानंतर मी पुढील म्हणजे काय करायचं याचा दृष्टिकोनातून मित्रांसोबत संपर्क केल्यानंतर मला एका मित्राकडून समजलं की त्याचे त्या टायमाला सिलेक्शन झालं होतं IBPS क्लर्कमध्ये. तर त्यांनी मला सजेस्ट केलं की तू पण इकडे ये स्पर्धा परीक्षेमध्ये, तू पण तयारी कर, तुझ्यामध्ये पण जे कॅपॅसिटी आहे तू पण करू शकतो. त्यानंतर मग मी 2020 मध्ये संभाजीनगरला बँकिंगचे क्लासेस करण्यासाठी गेलो आणि मग क्लासेसच्या सुरुवातीला मी ॲज अ क्लर्क म्हणजे एक क्लर्क म्हणून तरी आपली निवड व्हावी या उद्देशाने गेलो होतो. परंतु स्टार्टिंगला माझे क्लर्कचे ही पोस्ट 1-2 मार्कांनी हुकत होती आणि 2021लाच मी ग्रामीण भागातील ऑफिसर पदामध्ये पण मी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो होतो. त्यानंतर माझा 1.3 मार्कने इंटरव्ह्यू गेला, फायनल सिलेक्शन हुकलं आणि मग नंतर मला माझ्यामध्ये हिंमत आली की आपण पण ऑफिसर होऊ शकतो. आणि मग 2023 मध्ये मी प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू ही परीक्षा उत्तीर्ण होऊन माझं सिलेक्शन हे विदर्भ कोकण ग्रामीण बँकमध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर मध्ये झालेलं आहे. आता खूप छान वाटतं कारण की आता संघर्ष म्हणजे आपल्याला जे पाहिजे होतं, एक ग्रामीण भागातल्या आई वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांना नोकरी मिळावी आणि त्यामुळे मला आता खूप छान वाटतंय. माझा व्यवसाय पूर्ण शेतकरी आहे, शेती असा आहे. परवा 1 तारखेला माझ्या मोठ्या मुलाचं ॲज अ PO असिस्टंट मॅनेजर म्हणून विदर्भ कोकण बँकेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. यासाठी आतापर्यंतचे अनुभव माझे असे आहे की ग्रामीण भागातली मुलंसुद्धा सक्सेस होऊ शकतात, परंतु त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. कारण माझ्या मुलाने इंजिनिअरिंग केलेलं आहे, 2017चा पासआउट आहे तो. मध्यंतरी त्याने 1 वर्ष ते 1.5 वर्ष कंपनीमध्ये जॉबही केला, परंतु कोरोना काळ आल्यामुळं कंपनीचं प्रोडक्शन कमी झालं आणि त्याचा जॉब हातचा गेला. त्यानंतर काय करावं असा एक प्रश्न पडला होता. परंतु त्याच्याच मित्राला त्यांनी विचारपूस करून पुढे काय करायचं, कारण आम्हाला पुढे काय करायचं याचं काही माहिती नव्हतं. त्या मित्रांनी त्याला बँकिंगच्या विषयी सांगितलं, IBPSची तयारी कर. त्याप्रमाणे त्यांनी IBPSची तयारी केली आणि त्याचे 2 वर्ष त्याचा लेट इकडे जॉब केल्यामुळं लिंक तुटली होती अभ्यासाची. परंतु तरी पण त्याला ते लिंक तुटल्यानंतरही त्यांनी बरोबर लिंक येऊन 4 वर्ष जाईना का, पण त्याला एक चांगली ऑफिसरची आणि पब्लिक सेवा करण्याची त्याला चांगली संधी मिळालेली आहे. नाही, छान वाटतंय, आता चांगलं वाटतंय. परत असा हरिक आहे ना, हरिक वाटा लागला ना. 2 रोज झोपणे घेतली भाऊ आई, तर सोमवार कळू तर तेट बसून होता. जेव्हा कळायला तेव्हा आनंद वाटला ना बाबा. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, माणेगाव, जालना.